राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असावं, सत्तेवर नाही, असं महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हातवर। उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा पाहायला मिळतोय। दुर्दैवाने आजचे कार्यकर्ते हे मुंबईकर नाहीत असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत। मुंबईकरांचं किंवा त्यांच्या शहराचं काही पडलंच नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात। राज्यकर्ते फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी काम करतात असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का? त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात। दरम्यान राज ठाकरेंनी मुंबई महापौराबाबत भाष्य करताना दोनही भाऊ एकत्र का आले याचं कारण मुलाखतीत स्पष्ट केलंय। मुंबई वेगळी करणं ज्यांची इच्छा ते केंद्रात आणि राज्यातही, महानगरपालिकांमध्ये तेच सत्तेत आले तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलोय असं राज ठाकरे म्हणतात। नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत। जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो। 50 खोके हा विनोदाचा भाग नाहीये असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले असं देखील राज ठाकरे म्हणतात। 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झाले। त्याच्यामुळे हे पैसे कुठून आले आणि कसे आले असा सवाल देखील या निमित्तानं राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। 50 खोके, 50 खोके, 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे। हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी। 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।